श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा खास विषय म्हणजेच नागदिवे। हा सण महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यामध्ये साजरा केला जातो। हा सण मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पंचमीला साजरा केला जातो, म्हणजे चंपाषष्ठीच्या अगोदरच्या दिवशी। ही परंपरा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते। तर कशी पूजा केली जाते आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहूया। तर हे पाहू शकता, या दिवशी बाजरीच्या पिठाचे किंवा मग कणकीचे दिवे बनवलेले जातात। पण माझ्याकडे बाजरीचे पीठ नव्हतं, त्यामुळे मी आपल्या गव्हाच्या पिठाचे दिवे बनवलेले होते। कारण की आपल्याकडे जसं आहे ना तसं आपण बनवायचं, शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते नाही का। पण एक लक्षात ठेवायचं, या दिवशी तुपाचे फुलवातीचे दिवे असतात। परंतु जर आपल्याकडे जर तूप नसेल ना तर मग तुम्ही काय करायचं, तर तिथे तेल टाकायचं आणि तेल टाकल्याच्या नंतर तुम्ही ते आपल्या लांब वाती लावायच्या, कारण की फुलवाती नाही लावायच्या। मग सगळ्यात अगोदर आपण कुठलीही पूजा करत असते वेळेस थोडंसं रांगोळ टाकलं तर छान वाटते नाही का। मग त्यासाठी मी अगोदर सुंदर अशी थोडीशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर पूजेसाठी एक पाट ठेवला। तर मग आमच्याकडे अशी पद्धत आहे, या दिवशी नागप्रतिमेची पूजा केली जाते, कारण ते आपलं संरक्षण आणि आपल्याला आशीर्वाद देतात असं मानले जाते। तर आमच्याकडे असे 5 तुपाने नागाचे चित्र काढले जातात भिंतीवरती आणि त्यांना मग हळदी कुंकू लावून घेतलं जाते। कारण प्रत्येकाकडे कसं आहे, प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे, पण आमच्याकडे हे असं केलं जाते। आणि त्यानंतर एका पाटावरती लाल पीस ठेवायची आणि त्यानंतर एक ताट ठेवायचा आणि जे काही आपण कणकीचे दिवे बनवलेले होते ना ते दिवे आपण तिथे ठेवायचे। कारण असं म्हटलं जाते, नाग हा कुलपुरुषाचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे या पूजेतून त्यांचे स्मरण करायचं असते। मग प्रत्येकाकडे दिवे बनवण्याची पण पद्धत असते, म्हणजे कुणीमध्ये जेवढे घरामध्ये पुरुष आहेत ना तेवढे दिवे बनवलेले जातात। पण आमच्याकडे कसं पुरुषाप्रमाणे एका पुरुषाला 5 दिवे बनवलेले जातात, म्हणजे असे करून मी 15 दिवे बनवलेले होते। आणि 5 दिवे हे देवासाठी, मग त्याच्यामध्ये एकामध्ये दही दूध असतं, तूप असतं, त्यानंतर भादुल्याचा भात असतो, तो माहीत आहे का तुम्हाला, असेल तर नक्की कमेंट करा। आणि त्यानंतर आता सध्या कसं हिरव्या हरभऱ्याच्या भाजीचं सीझन असतं, म्हणून ह्या पूजेला हरभऱ्याची भाजी असतेच हिरवी। पण आता आपण गोव्यामध्ये असल्यामुळे आपल्याकडे काही ती नाहीये, म्हणून जे आपल्याकडे आहे ते मी ठेवलेलं आहे। नंतर हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर हे बघा असे दिवे प्रज्वलित केले, कारण असं म्हटलं जातं दिवे हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहेत, म्हणून या दिवशी दिवे लावले जाते। आता बघा, या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते आणि दिवाळीसारखे दिवे लावले, म्हणून ह्या पूजेला नागदिवाळी असे सुद्धा म्हटले जाते। आणि ही बघा, ही आहे खास परंपरा। या दिवशी काय केलं जाते, पूजा केल्याच्या नंतर स्टीलचे जे आपण भाकरी उलटण्यासाठी वापरतो, उलथणे म्हणतात आमच्याकडे त्याला, ते घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना आपल्या घरचं तूप लावायचं आणि दिव्यांवरती असं 5 ते 10 मिनिट उलथणं काय करायचं, असं फिरवायचं। आणि हे बघू शकता रिझल्ट तुम्ही, अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये एकदम असा काजळासारखा थर तयार झालेला आहे। आणि हे काजळ आमच्याकडे काय करतात, घरामध्ये लहान मुली असतील किंवा पुरुष असतील किंवा महिला असतील, सगळ्यांनी ते आपल्या डोळ्यांना लावून घेतात, कारण की असं म्हटलं जातं की ते म्हणजे आपली नजरदृष्टी वगैरे चांगली राहते, त्यानंतर आपल्याला कुणाचीही नजर लागत नाही असं म्हटलं जातं। आणि ही अशी सुंदर प्रकारे नागदेवतेची पूजा मी साजरी केलेली आहे, कारण आपण आपली परंपरा सोडून द्यायची नाही। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।